नमस्कार मित्रांनो, सिद्धेश ट्रेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी सिद्धेश आणि मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. तर आपण धावपळीचं आयुष्य जगत असतो, पण आज मी तुम्हाला अशा एका प्रवासावर घेऊन जाणार आहे जिथे रस्ता शांत आहे, हवा शुद्ध आहे आणि शेवटी आपल्याला मिळणार आहे एक असा समुद्रकिनारा जो महाराष्ट्रातल्या सर्वात शांत किनाऱ्यांपैकी एक आहे. आम्ही निघालोय चिपळूणवरून आणि आमचं डेस्टिनेशन आहे थेट अरबी समुद्राच्या कुशीत बसलेलं एक छोटं सुंदर गाव वेळणेश्वर. पुढच्या 10 मिनिटात तुम्ही माझ्यासोबत कोकण जगणार आहात. बॅग्स पॅक झाले असतील तर चला निघूया. चिपळूणपासून साधारण 50 किलोमीटरचा हा प्रवास आहे. इथले रस्ते मोठे हायवेसारखे सरळ रेषेत नसतात, ते नागमोडी वळणांचे आहेत आणि हेच या प्रवासाचं खरं सौंदर्य आहे. खिडकीबाहेरून येणारा तो मातीचा सुगंध आणि शुद्ध हवा थेट मनाला स्पर्श करते. शहरातल्या गजबटापासून दूर हा रस्ता आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. कोकणातले रस्ते दिवसाचे जेवढे सुंदर दिसतात ना, रात्रीचे तेवढेच भयानक असतात. त्यामुळे तुम्ही जर बाहेर न येत असाल ना, तर गाड्या जरा हळूच चालवत जा. मित्रांनो, कोकणची खरी ओळख म्हणजे ही अथांग पसरलेली माडाची म्हणजेच नारळाची झाडं. हवेच्या झोक्यावर डुलणारी ही झाडं जणू काही इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत असतात. यांच्या सावलीतून जाताना जो थंडावा मिळतो ना, थेट मनाला शांत करतो. कोकणात या नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानतात, कारण या झाडाचा प्रत्येक भाग इथल्या माणसाच्या उपयोगाला येतो. ही फक्त झाडं नाहीत, तर कोकणच्या संस्कृतीचा कणा आहे. ही उंच झाडं आणि त्यांच्या आडून दिसणारा निळा समुद्र हीच ती अस्सल कोकणी वाईब. मित्रांनो, फायनली आपण आलो आहे वेळणेश्वर बीचला. तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय वेळणेश्वरचा समुद्र किनारा. कोणतीही गर्दी नाही, कोणताही कमर्शियल गोंगाट नाही, वॉटर स्पोर्टच्या गाड्यांचा आवाज नाही आहे, ती फक्त समुद्राची गाज. मित्रांनो, कधी कधी विचार येतो, आपण शहरात किती धावतो ना, रोज उठून वेळेच्या मागे पळायचं, गर्दीचा भाग व्हायचा आणि यशस्वी होण्याच्या नादात स्वतःलाच कुठेतरी विसरून जायचं. पण जेव्हा आपण शहरातली ती सिमेंटची जंगलं सोडून अशा एखाद्या शांत समुद्रकिनाऱ्यावर येतो, तेव्हा समजते की खरी शांतता नेमकी काय असते. ना कोणत्या हॉर्नचा आवाज, ना कोणती डेडलाईन, ना कोणाशी स्पर्धा. आहे ती फक्त निवांत शांतता. या अथांग समुद्राकडे आणि त्याच्या या संत लाटांकडे नीट पहा. लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या किनाऱ्यावर आल्यावर एकदम शांत होतात. निसर्गाचा हा नियम आपल्याला खूप काही शिकवून जातो. आयुष्यात कितीही वादळं आली, कितीही चढउतार आले, तरी शेवटी मनानं शांत राहणं गरजेचं असतं. या समुद्राच्या विशालतेसमोर आपली दुःख, आपले अहंकार किती लहान वाटायला लागतात ना. असं वाटतं की मनावर सतलेला सगळा ताण या लाटा स्वतः सोबत वाहून घेऊन चालल्यात. आयुष्यात सगळी कामं बाजूला ठेवून कधीतरी स्वतःसाठी असा वेळ नक्की काढा. मोबाईल बंद करा, सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडा आणि या शांत समुद्र किनाऱ्यावर येऊन फक्त लाटांचा आवाज ऐका. कारण काही प्रश्न अशी असतात ज्यांची उत्तरं कोणत्याही गुगलवर किंवा पुस्तकात सापडत नाहीत. त्यांची उत्तरं या निसर्गाच्या शांततेत मिळतात. हा शांत समुद्र किनारा, निसर्गरम्य वातावरण आपल्याला पुन्हा एकदा जगायला बळ देतात. स्वतःला वेळ द्या आणि निसर्गाच्या जवळ या. मित्रांनो, वेळणेश्वरच्या या विस्तीर्ण किनाऱ्यावर आल्यावर जरा इकडे नजर टाका. किनाऱ्याला लागून असलेली ही नारळाची झाडं बघा, कशी समुद्राच्या वाऱ्याने एका तालात डुलतायत. शहरातल्या मोठ्या इमारती बघून जे डोळे थकतात ना, त्यांना खरी शांतता हा नजरांना बघूनच मिळते. तर मित्रांनो, आता आपण चाललोय वेळणेश्वरच्या किनाऱ्यालगत असलेल्या या प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिरात. समुद्राची गाज ऐकत या माडांच्या सावलीत मंदिराकडे जाण्याचा अनुभवच काही वेगळा आहे. शेकडो वर्षाचा इतिहास लाभलेलं हे महादेवाचं स्थान आहे. माझ्या मागे समुद्रकिनारा आणि तुम्ही समोर पाहताय ते त्या शिवमंदिराचं कळस आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर चला आपण मंदिराकडे जाऊया.
वेळणेश्वरचं हे शिवमंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर इतिहास, वास्तुकला आणि निसर्गाच्या अद्भुत मिलाफासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर साधारण 1200 वर्षापेक्षा जास्त जुनं असल्याचं मानलं जातं. या मंदिराचा उल्लेख जुन्या ग्रंथांमध्येही आढळतो. असं म्हटलं जातं की प्राचीन काळी समुद्रात एका कोळ्याचे जाळे अडकले होते. तेव्हा त्याने ते जाळे वर काढले तेव्हा त्यात महादेवाची एक अत्यंत सुंदर पाषाणाची पिंड सापडली. ती पिंड याच ठिकाणी किनाऱ्यालगत स्थापन करण्यात आली आणि पुढे तेच हे भव्य मंदिर उभारले गेले. वेळणेश्वर नावाचा अर्थ वेळा म्हणजे समुद्र किनारा. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ईश्वराचे स्वरूप म्हणजे वेळणेश्वर. तुम्ही मंदिराच्या आवारात शिरलात की तुम्हाला एक सुंदर अशी मोठी दीपमाळ दिसेल. त्रिपुरी पौर्णिमेला किंवा महाशिवरात्रीला जेव्हा या दीपमाळेवर दिवे लावतात ना तेव्हाचा नजराणा पाहण्यासारखाच असतो. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी शैलीत आहे, ज्यावर पेशवेकालीन वास्तुकलेचा प्रभाव जाणवतो. मंदिराचे छप्पर आणि खांब खूप मजबूत आणि देखणे आहेत. हिरवागार माडांच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर अत्यंत आकर्षक आणि भव्य दिसते. मित्रांनो, मंदिराच्या परिसरात एक कोकणी पद्धतीची जांभ्या दगडाने बांधलेली विहीरही आहे. आजही कोकणातल्या या विहिरींचं पाणी इतकं थंडगार आणि गोड असतं की फ्रीजचं पाणी सुद्धा यापुढं फिके वाटेल. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यावर जी शांतता मिळते ना ती शब्दात सांगणं कठीण आहे. बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आत गाभाऱ्यात महादेवाचा हा पवित्र वास. इथे आल्यावर माणसाचं मन पूर्णपणे निर्मळ होतं. मंदिरातून निघताना मला सुंदर असा एक सुविचार दिसला. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे आई वडील. तर मित्रांनो, अशी होती आमची ही चिपळूण ते वेळणेश्वर जर्नी. खरोखर कोकण फक्त पाहायचं नसतं, ते मनापासून जगायचं असतं. दिवसा जितकं सुंदर, रात्री तितकंच गूढ, पण या मातीत जी माया आहे ना ती तुम्हाला जगात कुठेच भेटणार नाही. हा प्रवास हे निसर्गाचं रूप तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रवासात, एका नवीन वाटेवर. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा.